त्याकरताच आपण मदत करतोय बाबा. थोडं शांत, एक आरामशीर बोला, शांतपणे. करतोय काळजी करू नका बुवा, काळजी करू नका. बघायला चालत नाही आपल्याला. स्वतः होईल तेवढं दिवाळीच्या आत होय, दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत करतो. काय झालं सांगा. प्रत्येक दिवाळीच्या आत करतो. रडू नका. प्रत्येकाला आश्वासन देत आहे आपण दिवाळीच्या आतमध्ये त्यांच्या मदत करावंच लागेल ना. त्यांचं किती नुकसान झालंय ते समक्ष त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्याच्यातली खोली आपल्या लक्षात येतील की किंवा काय त्यांची आज अवस्था झालेली आहे, काय त्यांची दुर्दशा झालेली आहे कळतं. आणि म्हणून आता सगळेच आम्ही आहोत, सगळे मिळून त्याच्यामध्ये सगळं प्रशासन आम्ही कामाला लावलेलं आहे. पंजाब सरकार छोटं राज्य जे 20,000 रुपये प्रति एकर प्रमाणे मदत देत आहे. दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याच्या राज्याशी तुलना करायची नाही. आपल्या महाराष्ट्राची वेगळी परंपरा आहे, वेगळा लौकिक आहे, त्या पद्धतीनं आम्ही करू. नक्कीच हे होते उपमुख्यमंत्री अजित पवार. वेगळ्या कुठल्याही राज्याशी आम्हाला तुलना करायची नाही, मात्र आम्ही नक्कीच चांगली मदत करू अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती अजित पवारांनी या निमित्तानं दिली आहे. खरं तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आणि अजित पवार येत आहेत आणि त्या प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण या ठिकाणी बघितलं की अजित पवार या घरामध्ये आत्ता आलेले होते आणि त्यांनी या घराची पाहणी केली. काय नुकसान झालं, घराचं किती नुकसान झालं? काय बाजरी, गहू, ज्वारी, समजा पसारा समजा भिजून गेलं. मध्ये शेळी होती, गाय होती. आता काय परिस्थिती घरची तुम्ही दाखवू शकता जरा? मला सांगा, कधी पाऊस आला होता आणि काय परिस्थिती होती? पाऊस रातचा आलता, पण पाणी 3 वाजता आला. आम्ही झोपेत असताना ते काय मध्ये पलंग ते टाकलेत, आम्ही त्यावर झोपलेलं होत ना. आता अजित पवार या ठिकाणी आलेले होते, तुमच्याशी त्यांनी संवाद साधला. आता घरात काहीच दिसत नाही, पूर्ण संपले. समजा त्या बघा दिसणार, त्याला जनावर पण खायचे नाहीत. त्या मालाला असला माल वास सुटलाय समजा. इथं पूर्ण तुमचं राहणं होतं, काय काय होतं इथं? काय काय होतं इथं? काय पसारा होता, सारा पसारा, गॅस सिलेंडर समजा. घराची रचना सांगा, इथं काय काय होतं मला, कारण आता इथं काहीच दिसत नाही. इथं पूर्ण तिथं चूल होती, तिथं फ्रीज वगैरे, स्वयंपाकाचं किचन रूमच होतं थोडक्यामध्ये छोटं. पूर्ण पाणी गेलं त्याच्यामध्ये आणि आता पूर्ण तुम्ही संपलेला तिथं काही राहिलेलं नाही. पूर्ण हे भिजून म्हणजे पूर्ण खराब होऊन गेलेले. अच्छा. हां. काय सांगितलं अजित, काय म्हणाले? म्हणले तुमची करू आम्ही मदत म्हणले, अजून करू म्हणले तुमचं काय असेल तर. थोड्या म्हणायचं काय. हा, आता राहताय कुठे तुम्ही सगळे? आता काय पाठीमागे शिड, त्या शिडमध्ये राहतो. कोणाचं घर आहे ते? शेती नाही, काय नाही, काय नाही, नुसतं आम्हाला ते टपरीवरच आहे आमचं. काय आहे घर कोणाचं ते तुम्ही जिथं राहताय आता? ते आमचं शिड आहे, आपलं शिड आहे ते आता ठोकलेले. ते अचानक पाणी आल्यानंतर तुम्ही परत तयार केलं. हा, किती लोकांचं कुटुंब आहे? आम्ही तिघच मायले करायचं. आम्हाला 4 मुलीत, त्या मुलीचे लग्न ते झाले, ते गेल्या, पण आम्ही आता तिघच आहेत. आता सरकारकडनं काय अपेक्षा आहेत? आता काय जी देते ती. सरकारकडनं काय अपेक्षा? सरकारकडनं काहीच अपेक्षा नाही. आमचं जे गेलं, आमचा जे संसार समज उद्ध्वस्त झालाय, ते आम्हाला थोडं बहुत त्यांनी मदत करावा हीच इच्छा. दादाने आम्हाला सांगितलं बी, दादा म्हणले की तुम्हाला 5,000 रुपये नगदी रोख येतील आणि गहू तांदूळ खायला तुम्हाला लगेच मिळतील. तेवढी आपण काय अपेक्षा ठेवणार आहे? जे शासन आपल्याला देईन तेच घेणार ना, आपण दुसरं काय घेणार आहे? हे सगळे दिपाळी, आता दिपाळी आली, घरामध्ये काही नाही राहिलेलं नाही. त्यांनी मदत केली तर दिपाळी सण होईल ना सर. जर शासनाने मदत केली तर दिवाळीचा सण साजरा होईल अशा पद्धतीची भावना जी आहे ते सगळे ग्रामस्थ व्यक्त करतात. अजित पवार बीड जिल्ह्याचा दौरा करताना हे वेगवेगळे प्रसंग त्यांना अनुभवायला मिळतात. कॅमेरा पर्सन अयुब कवीसह आफताब शेख, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.